इथे हे हाइड अँड सीक बिस्किट घेतलंय. इथे हाइड अँड सीक बिस्किट घेतले. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. यामध्ये 2 चम्मच साखर, आता हे बिस्किट बारीक झालेत. आता यामध्ये दूध टाकून मिक्स करून घेऊया. चांगले मिक्स करून घ्यायचे. आता याला आपण 10 मिनिटं झाकण ठेवून साईडला ठेवूया. यामध्ये एक पण गिठळी राहिली नाही पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता हे चांगलं मिक्स झालंय. यामध्ये एकही गुठळ्या नाहीये. आता इथे मी हा वाट्यांना थोडंसं ऑइल आणि पिठाने ग्रीस करून घेतलंय. आता यामध्ये हा एक इनो आहे. इनो टाकून घेऊया. त्यावर थोडंसं पाण्याचा थेंब आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झालं पाहिजे. आता हे मिक्स झालंय. यामध्ये आपण आता ह्या वाट्यांमध्ये हे टाकून घेऊया. आहे. हा एक डब्बा घेतला मी.
त्या डब्याला पण मी तेलाने कोट करून घेतलंय. आता यामध्ये हे उरलेलं त्याच्यात टाकून देऊया. हे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे बबल्स काय असतील तर ते निघून जाण्यासाठी. मी ऑलरेडी गरम करायला ठेवला आहे हा टोप. यामध्ये आपण हा केक ठेवून घेऊया. इथे तवा गरम झाला, यामध्ये वाटी ठेवून घेऊया. 30 मिनिटांनी आता यामध्ये काडी घालून बघूया. काडी सुकी आली की केक झालाय. आता याला थंड. अशा पद्धतीने झटपट होणारा केक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.